महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला। यंदाचा किताब पृथ्वीराज मोहोळ यानं पटकावला असला तरी खरी चर्चा झाली ती शिवराज राक्षे या पैलवानाची। मॅटवर झालेल्या फायनल मध्ये अखेर राडा झाला। पाठ टेकलेली नसतानाही आपल्याला पराभूत घोषित करण्यात आल्याचा आरोप करत शिवराजनं रिव्ह्यूची मागणी केली, पण पंचांचा निर्णय अंतिम राहील या एका वाक्यानं शिवराजची मागणी अक्षरशः फेटाळण्यात आली। नंतर शिवराज आणि पंचांची काही सेकंद बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। संतापलेल्या शिवराजनं पंचांना लाथ मारली आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलला गालबोट लागला। यानंतर अनेक जण शिवराजवर अन्याय झाल्याचं सांगत व्यक्त होत आहेत। अनेक जण कुस्तीसारख्या रांगड्या मातीच्या स्पर्धेतही राजकारण शिरल्याची खंत व्यक्त करून खरा विजेता शिवराज राक्षेच असल्याचं छातीटोकपणे सांगतायत, तर काही जण फायनलची फिक्सिंग आधीच करण्यात आली होती असा गंभीर आरोप देखील करतायत। मारहाण केल्यामुळे शिवराजला 3 वर्षांसाठी परिषदेनं निलंबित देखील केलंय। त्यामुळे या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेवरच मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। पण पुण्याचा पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवण्याचा शिवराज राक्षेचा चान्स नेमका हुकला कसा? शेतकरी कुटुंबातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शिवराजचा डबल महाराष्ट्र केसरी बनण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता आणि एवढ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पंचांना लाथ मारून शिवराजने खरंच चूक केली का? सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। माझी पाठ टेकलीच नाही, पंचांकडून आमच्यावर अन्याय झाला। मल्लाला 10 ते 15 मिनिटं वेळ द्यायला पाहिजे, बॉडी गरम व्हायला वेळ द्यायलाच हवा। आमची एकच मागणी आहे, सामन्याचा रिप्ले आम्हाला दाखवा। हरलो हे आम्हाला मान्य करू, पण जनतेला सामन्याचा रिप्ले दाखवा। ही अर्थहाक होती शिवराज राक्षेची। आयुष्यभर मातीतच राहून कुस्तीसाठी सगळं काही पणाला लावण्याची तयारी असणारा हा राजगुरुनगरचा पैलवान शिवराज हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानाचा 2 वेळचा विजेता आहे। पिळदार शरीर, धिप्पाड अंग आणि बघणाऱ्याला गारद करतील असे भेदक डोळे। शिवराज मैदानात आला म्हणजे कुस्ती निकालातच सुटणार हे जुने फिक्स समीकरण होतं। पण महाराष्ट्र केसरीच्या फायनल मध्ये शिवराजच्या नशिबात यंदा काही वेगळंच लिहिलं होतं। स्पर्धा सुरू झाली। शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात मॅचची फायनल पार पडली। दोघांच्यात तगडी फाईट पाहायला मिळाली। पहिली फेरी संपायला अवघे काही सेकंद शिल्लक असताना पृथ्वीराज मोहोळनं शिवराजला आपटलं। त्यानंतर पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केलं। मात्र शिवराज, त्याचे प्रशिक्षक आणि प्रेक्षकांचा गोंधळ घातला। शिवराजचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेच नव्हते। शिवराजने देखील रिव्ह्यूची मागणी केली, मात्र पंचांनी त्याच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केलं। परिणामी शिवराजने गोंधळ घातला। मैदानात धक्काबुक्कीही पाहायला मिळाली। तब्बल अर्धा तास हा गोंधळ चालू होता। पोलिसांना मैदानात यावं लागलं। त्यांनी शिवराजला मैदान सोडून जाण्याची तंबी देखील दिली। यानंतर शिवराज राक्षे आणि स्टेजच्या खाली असणाऱ्या पंचांमध्ये हुज्जत झाली। शिवराजनं संतापून पंचांना लाथ देखील मारली आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलला गालबोट लागला। यानंतर तणाव इतका वाढला की पोलिसांनी उपस्थितांवर लाठीचार्ज केला। यात मल्ल होते, कुस्ती शौकीन होते आणि सामान्य प्रेक्षक देखील। शिवराजला 3 वर्षांसाठी परिषदेनं निलंबित केलं। पण यानंतर महाराष्ट्र केसरीच्या विजयापेक्षा शिवराज राक्षेच्या पराभवाची चर्चा जास्त सुरू झाली। शिवराज हा मूळचा राजगुरुनगरमधील राक्षेवाडी या गावचा। वडील आणि आजोबा दोघेही कसलेले पैलवान, त्यामुळे मातीचा आणि मैदानाचा संबंध त्याचा तसा लहानपणीचा आला। घरातूनच कुस्तीचे डाव शिकत शिवराज आपला खेळ मजबूत करत होता। त्याचे वडील तसे सर्वसामान्य शेतकरी, भाऊ देखील दुधाचा व्यवसाय करतो। दोघांचंही एकच स्वप्न, शिवराजनं कुस्तीच्या मैदानात चांगला खेळ दाखवावा। वडील आणि भावाच्या पुण्याईनं शिवराजनं एकामागून एक मैदान मारायला सुरुवात केली। आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज इथं वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या तालमीमध्ये शिवराज कसलेला पैलवान झाला। डबल महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून त्यानं नवा रेकॉर्ड देखील रचला। यंदा त्याच्यासाठी संधी होती ती ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याची। ऑलिम्पिक खेळण्याचं देखील शिवराजचं स्वप्न होतं, पण फायनलला गालबोट लागलं। शिवराजच्या स्वप्नाचा तर चुरडा झालाच, पण त्याला 3 वर्षांसाठी निलंबितही करण्यात आलं। शिवराज महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी सकाळपासून देवासमोर बसून प्रार्थना केली, मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराजवर अन्याय झाला असं सांगताना शिवराजच्या आईचे डोळे देखील पाणावले होते। तर दुसऱ्या बाजूला शिवराजने पंचांना लाथ मारली असं वारंवार सांगितलं जाते, पण चांगल्या पैलवानावर अन्याय करून त्याला बदनाम करण्याचं कारण काय असा संतप्त सवाल शिवराजच्या वडिलांनी देखील विचारलाय। त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या आणि 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या शिवराज राक्षेचं नेमकं चुकलं काय? तुम्हाला काय वाटतं?
तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.